कसबा मतदारसंघातले काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती टीका केली आणि बिनबुडाची टीका केली। चंद्रकांत दादा हे या राज्यातले सुसंस्कृत चारित्र्यवान नेते आहेत। चंद्रकांत दादा हे गेले 4.5 वर्ष कोथरूड मतदारसंघाचं आमदार या नात्याने नेतृत्व करतात आणि हे नेतृत्व करत असताना दंगेकरांनी काल असं म्हटलंय की कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालाय, भयमुक्त कोथरूड झालं पाहिजे, कोथरूड हे अशांत आहे, गुन्हेगारांना कोथरूडमध्ये राजाश्रय आहे। त्याचबरोबर त्यांनी असं म्हणले की महाराष्ट्रातले सगळे गुन्हेगार हे कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर मतदारसंघात प्रचार यंत्रणेमध्ये उतरले होते। मला असं वाटतं की या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही। कोथरूड म्हणजे पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसं कोथरूड हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे कोथरूड नगर आहे। कोथरूडमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी अनेक मंडळी याच कोथरूडमध्ये आहेत। सांस्कृतिक वारसा असणारं कोथरूड आहे। कोथरूडमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी यादी ही या कोथरूड मतदारसंघामध्ये आहे। चंद्रकांत दादा हे काम केलं, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं, कोथरूड मधल्या सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचं दादांचं नेहमीचं धोरण आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे। प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आहेत। विनाकारण चुकीच्या पद्धतीने आदरणीय दादांवरती काल त्यांनी टीका केली की भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कसबा मतदारसंघाचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांचा या ठिकाणी निषेध करतो। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि या राज्यामध्ये महायुतीचं असणारं सरकार हे कायमच गुन्हेगारी मुक्त भयमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने कायमच अग्रेसर असतं। आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी पुण्यामध्ये अशा काही घटना ज्यावेळेस घडल्या, तो कोयत्या गँगचा प्रकार असो किंवा असं तुरळक कुठेही घटना घडल्या तर राज्यातलं पोलीस दल म्हणून किंवा पुण्यातलं पोलीस दल म्हणून घडलेल्या घटनेवरती आहे। मधल्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी, कोथरूड मधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादांचं भक्कम नेतृत्व कोथरूडमध्ये आहे याची त्यांनी काळजी करू नये। कोथरूडचे आहेत। आता आपण विषय काढला की इतर 2 मतदारसंघामध्ये हे बजेट गेलं। जर त्यांना कसब्यातल्या सामान्य जनतेची काळजी होती, कसब्यातल्या विकासाची काळजी होती तर कसबा मतदारसंघामध्ये हे 10 कोटी रुपये खर्ची पडले असते, याच्यातनं विविध विकास कामं झाली असती। तर महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदेची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादीचा गट आणि भारतीय जनता पार्टीतलं असणारं कसब्यातलं प्राबल्य या आधारावरती निश्चित महायुतीचा उमेदवारच कसब्यामधनं निवडून येईल। मागच्या वेळेस जे मतांचं ध्रुवीकरण अजितदादांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी आणि इतर भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष या सगळ्यांनी एकत्र
ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढायचं ठरवलंय आणि निश्चित या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हा मताधिक्याने निवडून येईल. तुमच्या नावाची चर्चा होते की तुम्ही उमेदवार तुमच्या या विधानाचं त्यांनी स्वागत केलं. नाही, त्यांनी स्वागत केलं हे मी ऐकलं, परंतु मी खात्रीने आपल्या समोर पुन्हा एकदा सांगतो की ते मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि आता त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या लोकसभेमध्ये उमेदवार मीच असेल आणि या लोकसभेमध्ये सुद्धा ते या भ्रमात आहेत की या लोकसभेमध्ये काँग्रेसकडनं ते उमेदवारी आणतील आणि निवडून येतील. पण देशभरामध्ये आपण पाहतोय काय चित्र आहे. देशातल्या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळवलंय आणि हे यश मिळवत असताना देशामध्ये मोदीजींचा करिश्मा आहे. त्यामुळे पुण्यात सुद्धा दंगेकरच्या दिवशी म्हणतात की भाजप गुंडांना पोचणारी पार्टी आहे, त्या दिवशी भाजपचे नेते मुंबई यांच्या घरी सांत्वना करतात. नाही, भाजपाचे नेते हे मोहळांच्या घरी सांत्वनाला जातात असं आपलं म्हणणं आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वातीताई मोहोळ या भारतीय जनता पार्टीत त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता, हे खरं आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी होत्या. पण 4.5 वर्षामध्ये आत्ता परवा ज्यांची हत्या झाली त्या शरद मोहोळांची आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांची एकदाही भेट झालेली नाही. त्यामुळे या आरोपामध्ये तथ्य नाही. जात असताना अचानक त्यांच्या समोर आल्या, याचा अर्थ देवेंद्रजी मांडण्यासाठी 1-2 मिनिटाकरता समोर आल्या आणि देवेंद्रजींना काही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न. गृह खातं आणि सरकार हे या संदर्भामध्ये अत्यंत चुकीचं आहे. दादा हे 4.5 वर्ष आमदार आहेत. 4.5 वर्षात कुठल्याही गुन्हेगारासोबत बोललो. दंगेकर निवडून आल्यानंतर प्रत्येक आमदाराला निधी देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की ते त्यांना निधी शासनाकडनं योग्य त्या पद्धतीने मिळत असेल. परंतु दंगेकर हे शासनाकडनं निधी घेत असताना महानगरपालिकेत आता आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असताना महानगरपालिकेच्या सुद्धा निधीवरती डल्ला मारण्याचं काम दंगेकर हे कायम करत असतात. आत्ता मी सांगितलं की मुक्ताताईंच्या शेवटच्या निधीवरती सुद्धा त्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर त्यांच्या या वृत्तीमुळं कसबा मतदारसंघाचं नुकसान झालंय. तो निधी परत जावा लागला. हे केवळ त्यांच्या भोवती असणाऱ्या ठेकेदारांच्या मर्जी राखण्याकरता किंवा त्यांना कामं मिळवून देण्याकरता त्यांनी त्या निधीवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की ते गुन्हेगार आहेत की नाही हे पोलीस आणि गृह मंत्रालय ठरवल. या संदर्भामध्ये आपण काही बोलावं अशी काही आवश्यकता नाही. याच्या संदर्भात सरकार, गृह खातं याच्यावरती देवेंद्रजींनी पण योग्य ते विधान केलेले आहे आणि पोलीस आहेत ना, पोलिसांचा मॉरल हा डाऊन करून देणार नाही आम्ही. पोलीस हे कारवाईसाठी कायम तत्पर असतात. मी मगाशीच सांगितलं की पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी 100 पेक्षा अधिक मोक्का केलेत आणि दंगेकरांनी या विषयावरती बोलण्याचा मुळात दंगेकरांना अधिकार नाही. दंगेकर काय आहेत? दंगेकरांनी स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे. दंगेकर हे कायम अधिकाऱ्यांना धमकावत असतात. दंगेकर हे तिथल्या टेंडरबाजीमध्ये कायम व्यस्त असतात. दंगेकरांच्या भोवती सामान्य माणसापेक्षा ठेकेदारांची वर्दळ जास्ती असती. त्यामुळे त्यांनी या विषयावरती बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. मला असं वाटतं की त्यांनी या विषयावरती बोलणं म्हणजे एखाद्या व्यसन करणाऱ्या माणसाने व्यसनमुक्ती. आमदार आहेत, त्यांनी मत व्यक्त केलं,
ते त्यांच्याकडं स्वातीताई मोहोळांना भेटण्यासाठी गेले होते. पण मला असं वाटतं की मी पुन्हा हेच आपल्या समोर सांगतोय की या संदर्भामध्ये गृह खातं, राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर पोलीस खातं हे या विषयामध्ये कोण गुन्हेगार आहे, याच्यामध्ये कुणावरती कारवाई केली पाहिजे हा सर्वस्वी अधिकार पोलिसांना आणि गृह खात्याला आहे आणि ते त्या संदर्भात करतील. त्यामुळे या विषयामध्ये देवेंद्रजींनी सुद्धा आपल्या समोर स्टेटमेंट दिलेलं आहे. राज्याच्या नेत्यांनी या संदर्भात आपल्या समोर बोललेलं आहे. त्यामुळे या विषयात वेगळं काही आता बोलावं असं नाहीये. ते सांगा म्हणजे की काल ते हिंदुत्वाचं काम करत होते आणि त्यामुळं त्यांचं काम पुढं तसंच सुरू राहण्यासाठी आणि त्यांना भूमिका त्या बाबतीत काय? त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहेत असं समजावं का? नितेश राणे यांनी मांडलेलं मत हे काल त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर ते बोलले होते. मी पुन्हा सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी ते गेले होते. प्रमुख म्हणून त्यांनी या विषयात प्रतिक्रिया दिलेली आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जे मत व्यक्त केलं हे पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून, सरकार म्हणून त्यांचं जे त्यांनी म्हणणं मांडले हे मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस स्वाती मोहोळ यांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी नितीश राणे त्यांच्या घरी जातात, एवढी मोठी माहिती पक्षाला नाही का किंवा पक्षाच्या नेत्याला नाही का? मी पुन्हा सांगतो की देवेंद्रजी स्वाती मोहोळांना भेटल्या का स्वाती मोहोळ देवेंद्रजींना भेटायला आल्या याची आपण खात्री करून घ्यावी. देवेंद्रजी हे या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या पतीचं निधन झालं किंवा त्यांच्यावरती हल्ला झाला याच्या संदर्भात त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या होत्या आणि देवेंद्रजींना त्यांनी 1-1.5 मिनिटाच्या भेटीमध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तुमची आता दरेकरांच्या आरोपावर भूमिका समजली, परंतु जर गेल्या काही दिवसांना पुणे शहराला क्राईम रेट जर बघितला, छोटी छोटी पोरं वगैरे घेऊन फिरताय, क्राईम रेट वाढलाय. मग यासाठी पोलीस, गृह विभाग आणि पर्यायला इथं मेजॉरिटी आता सध्या भाजप आहे. मग भाजपची काही जबाबदारी नाही, पुण्यामध्ये काय क्राईम रेट वाढलेला नाही? 100% माझा एक प्रश्न आहे, आमदार सुनील कांबळेंनी पण पोलिसांवर हल्ला केला. पण या संदर्भात कायदेशीर कारवाई झाली. प्रदेशाध्यक्षांनी पण परवा सांगितलं आणि या संदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. देवेंद्रजींनी सुद्धा या संदर्भात विधान केलं की त्या दिवशी जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि त्या कारवाईला सुनील कांबळे सामोरं गेलेले. आता तिथं जो प्रकार घडला म्हणजे बाकी सुनील कांबळे आमदार म्हणून त्यांच्या संदर्भात तिथं त्यांचं नाव टाकलं नाही किंवा त्यांना डावललं गेलं असे त्यांचे आरोप होते. त्यांनी ते प्रदेशातल्या नेत्यांसमोर मांडले. मला असं वाटतं की प्रदेशाच्या अध्यक्ष आणि आदरणीय देवेंद्रजी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून योग्य ते निर्णय करतील. बोला ना. क्राईम रेट वाढला तर माझा भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचं राज्यातलं असणारं महायुतीचं सरकार हे निर्भय महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र आणि पोलिसांना कायमच सपोर्टिव्ह राहिलेले. अशा पद्धतीने आपण पाहतो की देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारी किंवा कुठं अशा काही घटना घडल्या तर पोलीस याच्यावरती ठोस कारवाई करतात. अशा घटना घडू नये यासाठी सरकार हे कायमच सकारात्मक आहे. सामान्य माणसाच्या पाठीशी, सामान्य जनतेच्या पाठीशी हे सरकार आहे. अशा पद्धतीने कुठेही गुन्हेगारी घडणार नाही याकरता हे सरकार काम करतं. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की 100पेक्षा जास्त मोकाचे प्रकरण पोलिसांनी केले. गंभीर नाही वाटत तुम्हाला 100 प्रकरण? आणि तेच मोकाचे जे आहेत आरोपी ते पण मोकाटच फिरतात. नाही असं आहे. आता आपण दोन्ही प्रश्न विचारताय की गुन्हेगारी आहे राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या राज्यातलं गुन्हेगारीकरण संपावं याकरता गृह खातं आणि सरकार हे कायम प्रयत्नशील आहे. आपण जर पाहिलं की मागच्या सरकारच्या काळात, म्हणजे हे सरकार तर आत्ता आलं, पण याच्या आधी
या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी होते, त्याच्या पूर्वीची सरकार जर आपण पाहिली तर त्या काळात असणारा अंधार आपण पाहिला. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.